नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 2024 संपला आहे. तर आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच की आता उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे. म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी हा महिना चालू होणार आहे. तर मग आपल्या घरातील म्हणजेच की सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यासाठी मग आपल्याला वर्षभर सगळ्याच देवांच्या किंवा गणपती बाप्पांना सेवा करणं शक्य होत नाही. तर मग आपलं वर्ष चांगले जावे म्हणून आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य निघून जावे, प्रत्येक कामामध्ये यश मिळावे म्हणून मग काय करायचं आहे, बुधवार आहे, पहिला दिवस आहे वर्षातील आणि मग पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. कारण बुधवार असल्यामुळे गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो. त्यामुळं मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण गणपती बाप्पांना आजच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत आणि काही सेवा उपाय करायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गणपते नमः हे लिहायला विसरू नका. तर आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असतात. त्यामुळे मग प्रत्येक महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या संकष्टी चतुर्थीचा बरेच महिला म्हणा पुरुष म्हणा उपवास करतातच. पण त्याचप्रमाणे वर्ष आपलं चांगले जावे, आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्या, प्रत्येक कामात यश मिळावे म्हणून मग आजच्या दिवशी हा पहिला दिवस आहे. म्हणून मग आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवा आणि उपाय करायचे आहेत. आता आपल्या घरी म्हणजे प्रत्येकाला अडचणी येणारच नाही असे होऊ शकत नाही, पण त्या अडचणीचा वेग तरी कमी करू शकतो आपण. त्यामुळे मग पहिल्या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि गणपती बाप्पा विघ्न दूर करतात. म्हणून मग गणपती बाप्पांना आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदीचे भरभराटीचे जावो ही गणपती बाप्पांना प्रार्थना करते. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच की आपण ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहोत सकाळी, तर त्यावेळेस काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आणि जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय अडचणी येत असतील तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी, तर त्या व्यक्तीच्या खास आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं कच्चं दूध टाकून मग ते पाणी आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे. किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त गंगाजल टाकून पण ते पाणी आंघोळीसाठी देऊ शकता. आणि गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलस्मित सान्निध्यम कुरु असा हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला मंत्र जर हा म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त हर हर गंगे असा पण मंत्र म्हणू शकता. म्हणजेच काय होईल की आपण पहिला दिवस आहे त्यामुळे मग वर्ष चांगले जावे, आपल्या घरात अडचणी येऊ नये, आपल्याला कामात यश मिळावे म्हणून मग सकाळी आपण अशा पद्धतीने सुरुवात केली दिवसाची तर मग आपलं म्हणजे वर्ष पूर्ण चांगलं जाण्यासाठी मग आपण हे उपाय आणि सेवा करायच्या आहेत. तर मग हे जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी केलात तरी हरकत नाही. आता तुमच्या घरात ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये म्हणा व्यवसायात म्हणा अडचण येत असेल तर मग काय करायचं आहे, त्या व्यक्तीसाठी खास हा उपाय करायचा आहे की ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करणार असेल त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचं आहे आणि मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे. तर गणपती बाप्पांना आपण काय उपाय करायचे आहेत, तर काय करायचं आहे, गणपती बाप्पांना ज्या सगळ्यात जास्त वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत अगोदर. म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी आणि तुम्हाला शक्य होत असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य मग आजच्या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, जी तुम्ही 21 दुर्वांची जोडी आणली आहे त्या अगोदर मग आपण देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. आता गणपती बाप्पांची मूर्ती सगळ्यांच्याच देवघरामध्ये असते. गणपती बाप्पा विघ्न दूर करतात म्हणून प्रत्येकांच्या घरी असतातच. त्यामुळे मग काय करायचं आहे, सकाळी हळदीचं लेपन वगैरे म्हणजे उंबरठा लेपन वगैरे करून झाल्यानंतर तुळशी मातेपुढं पण रांगोळी काढायची आहे आणि दरवाजापुढं पण रांगोळी काढायची आहे. ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पावलं काढणार आहात दरवाजापुढं त्यावेळेस एका पावलामध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचं आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्याला वर्षभर म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील. तर तुम्ही जी 21 दुर्वांची जोडी घेतली आहे तर मग ती काय करायची आहे, ती जोडी मग गणपती बाप्पा पुढे ठेवायची आहे. आणि गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदाचं फूल म्हणा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला जे शक्य होत असेल आजच्या दिवशी तुम्ही मग ते नैवेद्य ठेवू शकता. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे,
गणपती बाप्पांना तुमची जी पण काही इच्छा आहे घरातील, आता विवाह जुळून येत नसतील मुलामुलींचे, किंवा अजून जी पण काय अडचण असेल, किंवा प्रत्येक कामात यश येत नाही, सतत काही ना काही अडचणी असतील, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि मग त्यानंतर ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मग तुम्ही 21 वेळा म्हणलात तरी चालेल, किंवा मग 108 वेळा तुम्ही पण म्हणू शकता, किंवा मग तुम्ही अथर्व शीर्ष म्हणलात तरी हरकत नाही. जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून श्रवण करू शकता. म्हणजेच काय होईल की यामुळे घरातील इतर सगळ्या व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल. आणि मग ती जी 21 दुर्वांची जोडी घेतली आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. मग हा उपाय जर तुम्ही सकाळी केलात तर मग काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस मग जिथे जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल, किंवा महादेवाचं कोणतेही देवाचं मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच. तर मग काय करायचं आहे, सकाळी हा उपाय केला तर संध्याकाळी मग काय करायचं आहे, ती जी दुर्वांची जोडी आहे ती दुर्वांची जोडी घ्यायची आहे. आणि मग ती जवळपासच्या मंदिरात जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, जी तुम्ही 21 दुर्वांची जोडी घेतली आहे त्याची मग पोटली बनवली आहे, तर ती जोडवी मग गणपती बाप्पाला मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे की हर हर महादेव, किंवा मग तुम्ही ओम नमः शिवाय असा पण मंत्र म्हणू शकता गणपती बाप्पाच्या कानामध्ये अगोदर. आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे, तुम्ही घरी जी इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे. आणि जे पण तुम्हाला लाल जास्वंदीचे फूल म्हणा, जे पण घेऊन जाणं शक्य होते मंदिरात ते घेऊन जायचं आहे. गूळ खोबरं नैवेद्य, किंवा जे पण काय मिठाई म्हणा, पेढा म्हणा, किंवा फळ वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गणपतीची बाप्पांची पूजा करायची आहे, धूपदीप लावायचं आहे मंदिरात पण. आणि मग तुम्ही जी 21 दुर्वांची जोडी घरी जी गणपती बाप्पा पुढे ठेवली होती तीच जोडी मग तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे. आणि मग तिथे थोडा वेळ बसून मग तुम्ही अथर्व शीर्ष म्हणू शकता, किंवा मग नसेल म्हणणं शक्य होत तर तुम्ही ओम गण गणपते नमः असा 21 वेळा तरी मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि तो मंत्र म्हणून झाल्यानंतर मग तिथून सरळ घरी यायचं आहे, मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही. म्हणजे काय होईल, आपण जे हा सेवा म्हणा किंवा हा उपाय वगैरे केलात तर आपल्याला वर्षभर संकटांपासून दूर होण्यासाठी हा उपाय आहे. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकते. आणि मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात. आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस घरातील मोठी मुलगी म्हणा, मुलगा म्हणा, किंवा इतर पुरुष मंडळी पण हा उपाय करू शकतात. जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग हा उपाय आवर्जून करा. घरातील ज्या असतील अडचणी त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका, किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.